नमस्कार मंडळी. आजची रेसिपी आहे मेथीचे पराठे, पण एका वेगळ्या पद्धतीने. नेहमीचं बेसन न वापरता किंवा नेहमीचं पीठ न वापरता. सगळ्यात आधी मी घेतलं आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ. यामध्ये मी घातलं आहे शिजलेलं पिठलं, बेसनाचं आणि मेथीचं पिठलं. यांनी चव अगदी छान येते. 3 ते 4 चमचे पिठलं घातल्यानंतर यामध्ये मी घातलं आहे तिखट, मीठ, हळद, धने पावडर, थोडेसे तीळ आणि बारीक चिरून घेतलेली मेथी. हे सगळं आपला छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता मी याचा एक छान असा कणकेचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आपण पोळीसाठी जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे. ते लावून त्याला 15 ते 20 मिनटं मुरत ठेवायचं आहे. आता छान मुरलं की याचे आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता पराठे मी अगदी पातळ केलेले आहे. असे शिजतात लवकर आणि खायला पण चविष्ट वाटतात. याला दोन्ही बाजूला छान खरपूस भाजून घ्या. तेल किंवा तूप लावा, दोन्हींनी चव छान येते. चला, झाले आपले पराठे तयार. एकदा नक्की ट्राय करा, कारण चवीचा फरक पडतो. आवडलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली.